तर नमस्कार मित्रांनो, आपण चाललो आहे आज यवतला. इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो की काय भारी वातावरण केलंय पावसाने. तर मित्रांनो पुणे ते राहूर रोड हा नवीन करायचा आहे, त्यामुळे मित्रांनो पूर्ण रोड खणला गेला आहे. तर मित्रांनो पुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी ब्लॉग पूर्ण पहा. तर मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही, रोड खणल्यामुळे काय झालं आहे मित्रांनो, रोड खणला आणि त्यात पाऊस. तर मित्रांनो पावसामुळे काय होणार हे तुम्हाला काही सांगायची गरज नाही. हे बघा मित्रांनो, पावसामुळे किती चिखल झालाय. इथं पाहू शकता तुम्ही, काही रोडवर कच्चा कॉन्क्रीट टाकलेलं आहे, तर काही रोड तसाच ठेवलेला आहे मित्रांनो. एखादी बस गेली तर जवळून सगळा चिखल उडून जाते मित्रांनो. हे बघा मित्रांनो, काही ठिकाणी तर मधीच खडी टाकलेली आहे. रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे मित्रांनो कोणी पण कशी पण गाडी घालतं. ते बघा मित्रांनो, ते दोघं ऑफ साईडनी गाडी चालवत आहे. तर मित्रांनो आम्ही पोहोचलो आहे राहू मध्ये, आणि हे बघा आमचं राहू. तर मित्रांनो आम्ही रावच्या बाहेर पडलेलो आहे. अजून मित्रांनो यवत 12 किलोमीटर लांब आहे. तर चला जाऊया मित्रांनो यवतला. अभी मजा आएगा ना भिडो. तर मित्रांनो डवटीत आल्यावर खूप पाऊस चालू झाला आहे. तर मित्रांनो रोज पाऊस येतोय तरी नदीला पाहिजे तेवढं पाणी नाही आलं. तर मित्रांनो हा आहे रेल्वे ट्रॅक, आणि या बोगद्यातून आम्हाला जायला लागतं. तर मित्रांनो इथं पण पाऊस झाला आहे, पण पिलानवाडी आणि राहू इतका नाही. तर मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलो आहे यवत मध्ये, आणि यवत मधून थेट निघालो आहे अद्वैत हार्डवेअर मध्ये. तर चला मित्रांनो जाऊयात अद्वैत हार्डवेअर मध्ये. तर मित्रांनो आम्ही पोहोचलो आहे अद्वैत हार्डवेअर मध्ये, आणि इथं मित्रांनो आम्हाला ब्रेकरची छेनी घ्यायची होती. त्या मुलाने एक छेनी दिली, पण ती बसली नाही मित्रांनो. तो म्हणला मित्रांनो मी बसवतो द्या इकडं, पण त्याला पण नाही बसली. आणि ती पण छेनी मित्रांनो त्याला बसा नाही. माझे पप्पा म्हणले त्याला ब्रेकर चालू केल्यावर मग छेनी बसल. आणि मित्रांनो आम्हाला रस्त्यात काहीतरी 5 विशाल प्राणी दिसले. 5 विशाल प्राणी, याचा आम्ही विचार पण केला नव्हता मित्रांनो. तर ते 5 प्राणी बघण्यासाठी आमचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. ते बघा मित्रांनो, थांबा तुम्हाला झूम करून दाखवतो मित्रांनो. तर ते बघा 5 हत्ती दिसले आम्हाला मित्रांनो. 5 हत्ती, जे तुम्हाला कधी दिसले नसतील मित्रांनो. 5 हत्ती दिसले आम्हाला. तर मित्रांनो येताना राहूवरून कपडेवाळा घालायचं स्टँड घेतलं. तर मित्रांनो आम्ही सगळं फर्निचर यांच्याकडूनच घेतो. खूप भारी दुकान आहे मित्रांनो हे. तर मित्रांनो जाता जाता वडापाव घेतला. आता म्हणलं वडापाव घेतलाय तर जिलेबी घ्यायलाच पाहिजे. तर त्यांना म्हणलं 1 किलो जिलेबी लवकर पॅक करा. मित्रांनो जिलेबी आणि वडापाव घेतलेला आहे. आता निघूयात घरी. तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे घरी. असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी पार्क ब्लॉगला सबस्क्राईब करा.